हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही सर्वच फॅकल्टीचा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट इंग्लिश, या विषयाचे मुलांनो आपण जे काही टाइम मॅनेजमेंट आहे ते टाइम मॅनेजमेंट समजून घेणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एमकॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपले जे काही कॉमर्सचे सर्वच विषय आहे त्या सर्वच विषय जे काही टाइम मॅनेजमेंट होतं ते आपण समजून घेतलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून त्या व्हिडिओची लिंक बघू शकतात. आणि मुलांनो, आपला जो काही सब्जेक्ट आहे 12चा सब्जेक्ट इंग्लिश, ह्या इंग्लिशचा सब्जेक्ट जे काही टाइम मॅनेजमेंट आहे ते मुलांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचं मुलांनो, आपला पेपर उद्याच आहे आणि आपण आज टाइम मॅनेजमेंट घेतोय. खरं तर आपला व्हिडिओ बनवायला खूप उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि मुलांनो, नक्कीच या टाइम मॅनेजमेंटचा तुमच्या उद्याच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये तुम्हाला 101% शुअरली बेनिफिट मिळणार आहे. बेनिफिट मिळणार नाही तर त्यापेक्षा वेगळं जर तुम्ही म्हणाल तर तुमचा स्कोअर जो आहे तो स्कोअर 100% तुमचा स्कोअर बूस्ट होणार आहे. तर मुलांनो, आता जे काही टाइम मॅनेजमेंट आहे ते टाइम मॅनेजमेंट आपण समजून घेऊयात. तर मुलांनो, तुम्हाला बोर्डवर जे काही आपलं टाइम मॅनेजमेंट आहे तर टाइम मॅनेजमेंटचं एक पेज तुम्हाला डिस्प्ले केलं आहे. तर आपण समजून घेऊया त्यामध्ये नेमकं आपल्याला काय म्हटलं आहे. एकदम मुलांनो, पेशन्सली तुम्ही हे समजून घ्या. समजून जाईल तुम्हाला. वेळ तुमच्याकडे खरोखर कमी आहे, पण कमी वेळामध्ये सुद्धा तुम्हाला फक्त 15 मिनिटं या व्हिडिओला वेळ द्यायचा आहे. 15 मिनिटमध्ये तुमचं बरंचसं टेन्शन दूर होणार आहे. कारण की तुमचा पेपर उद्या आहे. त्याच्यात इंग्लिश हा सब्जेक्ट आपल्या सगळ्यांना अवघड जातो, कारण की आपण मराठी मीडियमचे असतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की पेपरचा टाइम आपल्याला कव्हर होत नाही किंवा आपले प्रश्नच आपल्याला माहित नसतात. पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकंदरीत सर्व काही ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तुमचा स्कोअर पण वाढणार आहे. आणि ज्या मुलांना भीती आहे की आम्ही इंग्लिश सब्जेक्ट फेल होऊ शकतो, ते विद्यार्थी सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पास होऊ शकतात, हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आता आपण आपला जो काही व्हिडिओ आहे तो सुरू करूयात. तर बघा, महाराष्ट्र HSC बोर्ड एक्झामिनेशन 2026 ची आपली बोर्ड एक्झाम आहे. सब्जेक्ट इंग्लिश, ब्रॅकेटमध्ये 01 सब्जेक्टचा कोड आहे टाइम मॅनेजमेंट. आता मुलांना तुम्हाला माहित आहे आपला पेपर 80 मार्काचा आहे. पेपरची जी काही वेळ आहे ती 3 तास असते. म्हणजे उद्या 11-2 तुमचा पेपर असणार आहे. आणि त्या 3 तासामध्ये आपल्याला 80 मार्काचा पेपर बसवायचा आहे. आता तुम्हाला इंग्लिशमध्ये मुलांना सेक्शन असतात. सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3, सेक्शन 4. टोटल तुम्हाला याच्यामध्ये 4 सेक्शन्स आहे. किती सेक्शन्स आहे? 4 सेक्शन आहे. त्याला आपण विभाग म्हणतो. पण त्याच्यामध्ये पहिलं बघा, त्याच्यामध्ये दिलेले पहिले आता एकदा आपण कॉलम समजून घेऊया, मग सेक्शनकडे जाऊयात. पहिला कॉलम आहे क्वेश्चन नंबर, दुसरा कॉलम आहे टॉपिक. तर टॉपिक म्हणजे त्याला आपण एकंदरीत म्हणू शकतो की टाइप्स ऑफ क्वेश्चन, प्रश्न प्रकार. त्या 3 नंबरचा कॉलम आहे टाइम इन मिनिट्स. म्हणजे पर्टिक्युलर जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1 ए असेल, क्वेश्चन नंबर 1 बी असेल, टाइम इन मिनिट्स म्हणजे त्याला किती मिनिटं वेळ लागतो. त्याच्यानंतर वॉच टाइम. आता वॉच टाइम म्हणजे समजा तुमचा पेपर मुलांना 11 वाजता सुरू होतोय ना, मग 11 वाजेपासून सुरू होणार टाइम त्याला आपण वॉच टाइम म्हणतो, घड्याळी वेळ. ज्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? घड्याळी वेळ, ज्याला आपण वॉच टाइम म्हणतो. आणि लास्ट कॉलम आहे आपला मार्क्स, की आपल्याला त्या पर्टिक्युलर प्रश्नाला किती मार्क्स आहे. मुलांना खूप हे जे काही टाइम टेबल आहे किंवा हा जो काही टाइम मॅनेजमेंट आहे हा खूप विचार करून, याच्यावर खूप रिसर्च करून तयार केलेला आहे. त्याच्यामुळे हा तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे. तर बघूयात मुलांना. बघा, त्याच्यामध्ये सेक्शन 1. आता सेक्शन 1 असतो प्रॉज. सेक्शन 1 काय असतो आपला? प्रॉज. त्याच्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 1 ए. क्वेश्चन नंबर 1 ए, ए सीन एक्स्ट्रॅक्ट. एक्स्ट्रॅक्ट मीन्स आपण ज्याला म्हणतो पॅसेज. ए सीन पॅसेज. त्यामध्ये बघा, त्याला वेळ द्यायचा तुम्हाला 20 मिनिट्स. त्या सीन पॅसेजला वेळ किती द्यायचा आहे? 20 मिनिट्स. आता मुलांनो, ते 20 मिनिट जर तुम्ही वॉच टाइम नुसार चेक केले तर 11:01 टू 11:20 म्हणजे 11 वाजून 1 मिनिटाला तुम्ही तो सीन एक्स्ट्रा स्टार्ट केला पाहिजे. आणि बरोबर 11 वाजून 20 मिनिटांनी म्हणजे 20 मिनिटांमध्ये तुमचा तो कव्हर व्हायला पाहिजे. आता मुलांना तुम्हाला प्रश्न असेल, सर तुम्ही 11 वाजेपासून सुरू केलं, मग आम्ही ते पेपरला ड्राफ्टिंग कधी करायचं? तर मुलांना तुम्हाला पेपरच्या वेळेच्या 15 मिनिटं अगोदर तुम्हाला उत्तरपत्रिका तुमच्या वर्गामध्ये तुमचे जे काही सुपरवायझर असतात ते देत असतात. आणि त्या 15 मिनिटांमध्ये, सुरुवातीच्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला तो पेपर पूर्णपणे ड्राफ्टिंग करून घ्यायचा असतो. आणि नंतर ज्यावेळेस 11 वाजतात, ज्यावेळेस तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली जाते हातामध्ये, तोपर्यंत तुमचा पेपर ड्राफ्टिंग झालेला असतो. त्याच्यानंतर फक्त काम काय असतं? उत्तर स्टार्ट करायचे, म्हणजे प्रश्न आणि उत्तर लिहायची. हेच एवढंच तुम्ही सुरू करत असतात. तोपर्यंत तुमचं ड्राफ्टिंग झालं. त्यामुळे ड्राफ्टिंगला या वेळेमधून वेळ द्यायचा नाही. ड्राफ्टिंग तुमचं 11 वाजेपर्यंत अप टू 11 AM. 11 वाजेपर्यंत ड्राफ्टिंग क्लिअर व्हायला पाहिजे. फर्स्ट 50 मिनिट्स म्हणजे बिफोर टाइम. बिफोर टाइम म्हणजे बिफोर 50 मिनिट्स तुम्हाला पेपर दिला जातो. म्हणजे परीक्षेच्या वेळेच्या 15 मिनिटं अगोदर तुम्हाला
आन्सर शीट दिली जाते आणि त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला ड्राफ्टिंग करायचं. ड्राफ्टिंगमध्ये तुम्ही लेफ्ट अँड राईट साइडला ड्राफ्टिंग करणार आहात. ते ड्राफ्टिंगला तुम्हाला 15 मिनिट्स सफिशियंट आहे. आफ्टर 15 मिनिट्स मी तुमचा जो टाइम सुरू होतो 11th ला तुम्ही 11 to 11:20 क्वेश्चन नंबर 1 ए सीन एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला कव्हर करायचे. त्याला मार्क्स आहे 12. किती मार्क्स असणार आहे? 12 मार्क्स असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 बी नॉन टेक्स्च्युअल ग्रामर. क्वेश्चन नंबर 1 बी नॉन टेक्स्च्युअल ग्रामर. त्याला टाइम द्यायचा आहे 5 मिनिट्स. टाइम्स किती तुम्हाला स्पेंड करायचा आहे, किती टाइम खर्च करायचा आहे? 5 मिनिट्स. 5 मिनिट्स 11:21 to 11:25 मीन्स 11:22 11:21 11:22 11:23 11:24 आणि 11:25 हे 5 मिनिट्स तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 बी नॉन टेक्स्च्युअल ग्रामरला द्यायचे आणि त्याला मार्क्स आहे 4. किती मार्क्स आहे? 4 मार्क्स आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 ए क्वेश्चन नंबर 2 ए अँड अनसीन एक्स्ट्रॅक्ट. क्वेश्चन नंबर 2 ए अँड अनसीन एक्स्ट्रॅक्ट. त्याला वेळ द्यायचा तुम्हाला मुलांनो. स्पेंड करायचा टाइम 20 मिनिट्स. किती टाइम स्पेंड करायचा आहे? 20 मिनिट्स. 20 मिनिट्स इन वॉच टाइम 11:26 to 11:45. तो स्पेंड टाइम काय असणार तुमचा ऍज पर वॉच टाइम 11:26 to 11:45 आणि त्याला मिनिट्स त्याला मार्क्स असणार आहे 12. किती मार्क्स असणार आहे मुलांनो? 12 मार्क्स असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बी समरी रायटिंग. क्वेश्चन नंबर 2 बी आहे मुलांनो समरी रायटिंग. त्याला तुम्हाला वेळ द्यायचा आहे 10 मिनिट्स. किती वेळ स्पेंड करायचा आहे? 10 मिनिट्स 11:46 to 11:55 म्हणजे 11:46 ते 11:55 हा जो काही 10 मिनिटचा पिरियड आहे, हा जो काही 10 मिनिटचा टाइम आहे तो तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 बी मीन्स समरी रायटिंगला स्पेंड करायचा आहे आणि त्याला मार्क्स आहे 3. समरी रायटिंगला मार्क्स किती आहे मुलांनो? 3 मार्क्स आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 सी. क्वेश्चन नंबर 2 सी. सी इज अ सब क्वेश्चन ऑफ क्वेश्चन नंबर 2 म्हणजे हा सब क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 2 चा. क्वेश्चन नंबर 2 सी माइंड मॅपिंग. 10 मिनिट्स मुलांना तुम्हाला टाइम द्यायचा आहे माइंड मॅपिंगला. किती टाइम द्यायचा आहे? 10 मिनिट्स. ते 10 मिनिट्स 11:56 to 12:05 म्हणजे 11:56 मिनिटापासून ते 12:05 मिनिटापर्यंत हे 10 मिनिटं तुम्हाला माइंड मॅपिंगला द्यायचे आहे आणि माइंड मॅपिंगला मार्क्स आहे 3. किती मार्क्स आहे माइंड मॅपिंगला? 3 मार्क्स आहे. तर अशा पद्धतीने तुमचा सेक्शन 1 मुलांनो 11:01 to 12:05 म्हणजे 11:01 मिनिटापासून ते 12:05 मिनिटापर्यंत तुमचा सेक्शन 1 क्लिअर व्हायलाच पाहिजे. त्यानंतर सेक्शन 2. सेक्शन 2 काय? पोएट. ते कविता असतात. पोएट्री अँड ॲप्रिसिएशन हे सेक्शन 2 असणार. त्याच्यामध्ये पोएम असणार तुम्हाला. पोएट्री अँड ॲप्रिसिएशन. क्वेश्चन नंबर 3 ए सीन पोएम. क्वेश्चन नंबर 3 ए सीन पोएम. 15 मिनिट्स तुम्हाला त्याला टाइम स्पेंड करायचा आहे. ते 15 मिनिट तुम्ही जर ऍज पर वॉच टाइम जर बघितलं 12:06 to 12:20 म्हणजे 12:06 मिनिटापासून ते 12:20 मिनिटापर्यंत तुम्ही काउंटिंग केलं 12:06 12:07 12:08 12:09 अशामध्ये तुम्ही कंटिन्युअसली काउंटिंग केलं तर 15 मिनिट्स तुमचे 12:20 ला एंड होणार आहे आणि त्याला मार्क्स असणार आहे मुलांनो 10. मार्क्स किती असणार आहे? 10 मार्क्स असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बी ॲप्रिसिएशन. क्वेश्चन नंबर 3 बी ॲप्रिसिएशन. त्याला टाइम तुम्हाला स्पेंड करायचा आहे 10 मिनिट्स. ॲप्रिसिएशन टाइम किती स्पेंड करायचा आहे? 10 मिनिट्स आणि ते 10 मिनिट्स असणार आहे 12:21 to 12:30 12:21 12:22 12:22 कंटिन्युअसली 12:30 ला तुमचे 10 मिनिट्स कंप्लीट होणार आहे आणि त्याला मार्क्स असणार आहे 4. मार्क्स किती असणार आहे ॲप्रिसिएशनला? 4 म्हणजे अप टू 12:30 फर्स्ट 90 मिनिट्स मध्ये 2 सेक्शन आर क्लिअर्ड. सेक्शन 1 प्रॉस and section 2 poetry and appreciation are clear in first 90 minutes means half time of this paper. म्हणजे पेपरच्या अर्ध्या वेळेत तुमचे 2 सेक्शन हे क्लिअर व्हायला पाहिजे. सेक्शन 1 अँड सेक्शन 2. नेक्स्ट सेक्शन 3 व्हेरी इंटरेस्टिंग मुलांना हा सेक्शन आहे आणि रायटिंग स्किल हा जो पार्ट आहे इंग्लिश मधला खूप सिंपल आहे. व्हेरी इम्पॉर्टंट प्लस आपण त्याला म्हणू शकतो की आउट ऑफ मार्क्स तुम्हाला तुमचे मार्क्स जर गेन करायचे असेल तर रायटिंग स्किल विसरायचे नाही. रायटिंग स्किल परफेक्ट करायचे आणि ऑर क्वेश्चन रायटिंग स्किलला ऑर खूप आहे. तुम्हाला रायटिंग स्किल परफेक्ट केले की आउट ऑफ मार्क्स तुम्हाला रायटिंग स्किल मध्ये मिळतात. तर क्वेश्चन नंबर 4 ए रायटिंग स्किल मध्ये क्वेश्चन नंबर 4 ए ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज ऑर स्टेटमेंट ऑफ पर्पज ऑर ग्रुप डिस्कशन. म्हणजे मुलांना हे जे 3 टॉपिक आहे these are 3 टॉपिक्स. फर्स्ट ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज और सेकंड स्टेटमेंट ऑफ पर्पज और थर्ड ग्रुप डिस्कशन. यामधून तुम्हाला फक्त एक करायचंय मुलांना. 3 पैकी कोणता पण एक करा. जो तुम्हाला परफेक्ट तुमचा क्लिअर आहे तो एक करायचा टॉपिक. 10 मिनिट्स त्याला तुम्हाला टाइम स्पेंड करायचा आहे. 10 मिनिट्स टाइम
आणि त्याचा टाइम कसा असणार आहे 12:31 टू 12:40 म्हणजे 12:31 ते 12:40 हा 10 मिनिटाचा वेळ तुम्हाला स्पेंड करायचा आहे आणि त्याला मार्क्स आहे 4. किती मार्क्स असणार आहे? 4 मार्क्स असणार आहे. त्यानंतर बी ईमेल रायटिंग और रिपोर्ट रायटिंग और इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. ईमेल रायटिंग और रिपोर्ट रायटिंग और इंटरव्ह्यू क्वेश्चन 3 आउट ऑफ 1. म्हणजे मुलांनो तुम्हाला 3 पैकी एकच चॅप्टर क्लिअर करायचा. कोणताही एक करा, 3 करायची गरज नाही. एक कोणताही फिक्स करा. 10 मिनिट्स टाइम स्पेंड करायचा आहे. 10 मिनिट्स टाइम असणार आहे 12:41 टू 12:50 इन वॉच टाइम. मग तुमचा वॉच टाइम नुसार आपण जर गेलो ऍज पर वॉच टाइम 12:41, 12:42, 12:43 कंटिन्युअसली अप टू 12:50. 10 मिनिट्स आर क्लिअर. 10 मिनिटांमध्ये तुमचा तो प्रश्न क्लिअर होतो. त्याला मार्क्स आहे 4. त्यानंतर सी स्पीच रायटिंग और कंपेअरिंग और एक्सपान्शन ऑफ आयडियाज. स्पीच रायटिंग म्हणजे स्पीच द्यायचं असतं. जसं ऍज एक एक्झाम्पल सब्जेक्ट टीचर डे, ऑकेजन्स ऑफ टीचर डे एक्झाम्पल मी तुम्हाला सब्जेक्ट सांगतोय, त्याच्यावर तुम्हाला स्पीच देऊ तुम्ही शकतात. और कंपेअरिंग और एक्सपान्शन ऑफ आयडियाज. कंपेअरिंग मीन ज्याला आपण अँकरिंग म्हणतो. तुम्हाला या 3 पैकी एक सॉल्व्ह करायचं आहे. 10 मिनिट टाइम स्पेंड करायचा आहे. ते 10 मिनिट 12:51 टू 1. 12:51 टू 1 मार्क्स 4. अँड डी रिव्ह्यू और ब्लॉग रायटिंग और अपील रायटिंग. आता मुलांना रिव्ह्यू मध्ये 2 टाइप्स ऑफ रिव्ह्यू. फर्स्ट बुक रिव्ह्यू अँड सेकंड फिल्म रिव्ह्यू. त्यापैकी कोणताही घेऊ शकतो. बुक रिव्ह्यू अँड फिल्म रिव्ह्यू और त्याला सांगितलं ब्लॉग रायटिंग और अपील रायटिंग. तुम्ही अपील करू शकता. एखादा पर्टिक्युलरली सिच्युएशन असेल तर सिच्युएशनवर तुम्ही अभ्यास करून अपील करायचे. 10 मिनिट टाइम स्पेंड करायचा आहे. 1:01 टू 1:10 म्हणजे 1 वाजून 1 मिनिटांनी तुम्ही तो सुरू कराल आणि 1 वाजून 10 मिनिटांनी अप टू 1:10 1 वाजून 10 मिनिटांनी तुमचा तो संपायला पाहिजे 10 मिनिटांमध्ये. तर अशा पद्धतीने मुलांनो 1 वाजून 10 मिनिटापर्यंत आपलं रायटिंग स्किल हे पूर्णपणे क्लिअर होतं. आणि त्यानंतर नेक्स्ट सेक्शन 4 आहे. आता सेक्शन 4 मुलांना नोवेलचा असतो. सेक्शन 4 मध्ये काय येतं तुम्ही बघा लिटररी जनरल अँड नोवेल तुम्हाला सांगितलं आहे. नोवेलचा सेक्शन आहे. त्यामध्ये बघा क्वेश्चन 5A ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन ऑन. तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये मोस्ट ऑफ टाइम तुम्हाला मॅच द पेअर्स येतात. मोस्ट ऑफ टाइम काय येतं मॅच द पेअर्स. पण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन परफेक्ट करा. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन ऑन 4.1 हिस्ट्री ऑफ नोवेल. म्हणजे 4.1 आपलं जे आहे नोवेल मध्ये हिस्ट्री ऑफ नोवेल त्याचे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतील. त्याला 10 मिनिट टाइम स्पेंड करायचा आहे. 10 मिनिट 1:11 टू 1:20 म्हणजे 1 वाजून 11 मिनिटापासून ते 1 वाजून 20 मिनिटापर्यंत हे 10 मिनिट तुम्हाला स्पेंड करायचे. त्याला मार्क्स असणार आहे 4. किती मार्क्स असणार आहे? 4 मार्क्स असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5B शॉर्ट आन्सर्स ऑन 4.2 टू सर्व विथ लव. 4.2 तुमचं नोवेलचं आहे. तुमच्या बुक्स मध्ये तुम्ही स्टडी केला असेल तर 4.2 टू सर्व विथ लव शॉर्ट आन्सर्स ऑन टू सर्व विथ लव. 10 मिनिट टाइम तुम्हाला स्पेंड करायचा आहे. 10 मिनिट 1:21 टू 1:30 टाइम काय असणार आहे 1:21 टू 1:30 मार्क्स 4. सी शॉर्ट आन्सर्स ऑन 4.3 अराउंड द वर्ल्ड इन 80 days. शॉर्ट आन्सर इज अराउंड द वर्ल्ड इन 80 days. 10 मिनिट्स तुम्हाला टाइम स्पेंड करायचा आहे. 1:31 टू 1:40 इन वॉच टाइम 1:31, 1:32, 1:33, 1:44 कंटिन्युअसली 1:40. 10 मिनिट्स आर कम्प्लिटेड. 4 मार्क्स तुम्हाला स्पेंड करायचे आहे. आणि डी आहे शॉर्ट आन्सर्स ऑन 4.4 द साइन ऑफ 4. शॉर्ट आन्सर्स ऑन 4.4 द साइन ऑफ 4. 10 मिनिट टाइम तुम्हाला स्पेंड करायचा आहे. 10 मिनिट टाइम इन वॉच टाइम 1:41 टू 1:50, 1:41, 1:42, 1:43, 1:44 कंटिन्युअसली 1:50. 10 मिनिट्स आर कम्प्लिटेड. 1:50 1 वाजून 50 मिनिटांनी तुमचा इंग्लिशचा पेपर मुलांना कव्हर होतो. तुम्ही ते खाली बघितलं तर टोटल तुमचे मिनिटं स्पेंड होत आहे 170 मिनिट्स आर स्पेंड इन टोटल पेपर. तुम्ही टोटल पेपरला तुम्हाला वेळ किती लागतोय किती खर्च होतो तुमचा वेळ 170 मिनिट्स. 2 hours 50 minutes इन ट्रान्सलेट टू हवर्स 2 hours 50 minutes 3 hours चा आपला पेपर आहे. 3 तासाचा मुलांना पेपर आहे. 2 तास 50 मिनिटांमध्ये तुमचा पेपर कव्हर होतो. 80 मार्काचा पेपर आहे. सिंपल पेपर आहे. सर्वांना आउट ऑफ मार्क्स मिळावे अशी मी एक इच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि मेन नोट बघा त्याच्या खाली तुम्हाला नोट दिली बघा. इन दिस वे तुम्ही अशा पद्धतीने गेलात यू कॅन कम्प्लीट द पेपर इन 170 मिनिट्स. तुम्ही हे जर नियोजन तुमचं प्लॅनिंग असेल तर 170 मिनिट मध्ये तुमचा पेपर कव्हर होतो. यूज द रिमेनिंग 10 मिनिट्स. आता तुमचा पेपर मुलांना 180 मिनिट्सचा आहे. मग तुमच्याकडे 10 मिनिट रिमेनिंग राहिलेले आहेत ना. त्या 10 मिनिटचं काय करायचं ते बघा. यूज द रिमेनिंग 10 मिनिट्स टू रिव्ह्यू द पेपर अँड इन्श्युअर दॅट ऑल क्वेश्चन्स हॅव बीन आन्सर्ड.
म्हणजे आपला पेपर आपणच चेक करायचा आहे. आपण पूर्णपणे तो सोडवला आहे की नाही. इन्शुअर म्हणजे खात्री करून घ्यायची आहे आपण आपल्या पेपरची. दिस विल डेफिनेटली हेल्प इन इम्प्रूव्हिंग युअर इंग्लिश मार्क्स. लास्ट लाईन. दिस विल डेफिनेटली हेल्प इन इम्प्रूव्हिंग युअर इंग्लिश मार्क्स. नक्कीच मुलांनो, तुम्ही जर अशा पद्धतीने गेला तर तुमचा इंग्लिशचा जे काही मार्क्स आहे, स्कोर आहे, तो नक्कीच वाढेल असा विश्वास आहे. आणि मुलांनो, तुम्हाला उद्याच्या इंग्लिशच्या पेपरसाठी युनिक कॉमर्स अकॅडमी ह्या YouTube चॅनलवरून मी बेस्ट ऑफ लक देतो. आणि मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरेल. तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. उद्या पेपर आहे, पेपरचं टेन्शन घेऊ नका. चांगला पेपर लिहा, सर्वांना पेपर चांगला जावा ही इच्छा व्यक्त करतो. थांबतो. थँक यू.